Hi all, welcome again. Okay, so for today's session आपण टार्गेट करतोय ऑटोमेशन, राईट. सो आपण बेसिक कन्सेप्ट ने स्टार्ट करणार आहे. ओके, अँड वन प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन पाहणार आहे फॉर द ऑटोमेशन. म्हणजे ऑटोमेशन कशा पद्धतीने होतं, कशा पद्धतीने वर्कआउट होतं. ओके, सो टुडे वी आर टार्गेटिंग फॉर द ऑटोमेशन टेस्टिंग. वी आर स्टार्टिंग विथ द ऑटोमेशन टेस्टिंग. ओके, बेसिक पासून स्टार्ट करतोय आपण, त्यामुळे थोडं फोकस ठेवा. ओके, सो in terms of software, okay, software development, okay, किंवा सिंपल इन केस ऑफ SDLC आपण त्याच्या इन बिटवीन टेस्टिंग फेज मध्ये, ओके, टेस्टिंग फेज मध्ये कोणती लाईफ सायकल पाहतो तर STLC सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल, राईट. अँड विदिन सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल आपण डिफरंट टाइप ऑफ काय करतो, टेस्टिंग परफॉर्म करतो ऍज अ टेस्टर, राईट. सो आउट ऑफ दॅट आपण मॅन्युअल वेने परफॉर्म केलेले, मॅन्युअल फंक्शनल टेस्टिंग आपण परफॉर्म केलेले. फॉर व्हॉइस एक्झाम्पल, ओव्हरलॅपिंग होतंय सर. हॅलो, व्हॉइस येते क्लिअर? अदर्स यस सर. हो सर. ओके ओके फाईन, थँक्यू. एकदा ट्राय करा रिजॉईन साठी. ओके, मे बी नेटवर्क स्टेबल आहे. ओके फाईन. पहा, आतापर्यंत आपण स्टडी केले की SDLC इज अ कम्प्लीट टेस्टिंग लाईक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल मॉडेल. ओके, अँड विदिन दॅट त्यामध्ये एक फेज आहे टेस्टिंग, आणि ड्युरिंग टेस्टिंग आपण STLC फॉलो करतो, सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल. अँड विदिन सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल मल्टिपल टाइप ऑफ टेस्टिंग परफॉर्म करतो. ओके, आउट ऑफ दॅट आपण मॅन्युअल फंक्शनल टेस्टिंग स्टडी केलेली. ओके, अँड सेकंड थिंग, ओके, त्याच कशा पद्धतीने आपण काय करणार आहे, ऑटोमेशन. तुमच्या ज्या फंक्शनल टेस्ट केसेस असतील फॉर एक्झाम्पल, ओके, त्याच गोष्टींचं आपण कशा पद्धतीने ऑटोमेशन करतो त्याचं एक लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन पाहणार आहे. ओके फाईन. त्या ऑटोमेशन ऑटोमेशन पार्टकडे जाण्या अगोदर आपण मॅन्युअल वे मध्ये ज्या पद्धतीने आपण एक टेस्ट केस राईटअप करत होतो, ओके, आपण टेस्ट केस राईट करूया. फाईन. जस्ट स्टेप्स, रॉ स्टेप्स, आणि त्याच सिमिलर स्टेप्सला आपण काय करूया, ट्राय करूया ऑटोमेट करण्यासाठी. ओके, फर्स्ट स्टेप आहे फॉर एक्झाम्पल, ओके, प्री रिक्विसिट इथे घेतोय मी. प्री रिक्विसिट असणारे यासाठी तुमची URL, ओके, बेस URL, ज्या URL ला आपण यूज करणार आहे फॉर दी टेस्ट केस डिझाईन पर्पज, राईट. सो त्यासाठी पहा, ओके फाईन, लेट मी गो. ही रेफरन्स URL कॅप्चर करतोय, ही गुरु 99 वरील. ओके फाईन, लेट मी पुट हिअर. प्री रिक्विसिट साठी ही URL आहे रेस्पेक्टिव्ह आपण यूज करणार आहे. ओके, मॅन्युअल टेस्टिंग मध्ये पहा, आपण स्टेप 1 काय करतो, विजिट URL, राईट. जे पर्टिक्युलर URL आहे ती विजिट करायची. तर टेस्ट केस राईट करण्या अगोदर आपलं टेस्ट केसचं टायटल काय आहे पहा, लॉग इन विथ व्हॅलिड क्रिडेन्शियल. ओके, आपल्याला लॉग इन करायचंय. या ठिकाणी पहा, लॉग इन क्रिडेन्शियल्स दिलेले आहेत. लॉग इन विथ व्हॅलिड क्रिडेन्शियल्स हे आपलं टायटल आहे. सो लेट मी पुट द टेस्ट केस टायटल. फॉर एक्झाम्पल टेस्ट केसचं नाव आहे 001 आणि याचं टायटल आहे व्हेरीफाय. ओके, verify login with valid username, or else I'll write credentials. Okay, means username and password, right. So first one step आहे, step visit the URL visit केल्यानंतर सेकंड स्टेप मध्ये आपण काय करणार आहे, इनपुट करणार आहे युजर नेम अँड पासवर्ड. फर्स्ट स्टेप आपण विजिट केली URL, राईट. सेकंड स्टेप मध्ये आपण युजर ID आणि पासवर्ड पुटअप करणार आहे. अँड थर्ड स्टेप मध्ये आपण लॉग इन करणार आहे. एक सिंपल टेस्ट केस घेऊन आपण ऑटोमेट करतोय. सो फिल किंवा प्रोव्हाइड दी युजर ID अँड पासवर्ड. ओके, आणि याच स्टेप्स साठी तुमचा टेस्ट डेटा काय असेल, तर तुमचा रिस्पेक्टिव्ह युजर नेम अँड पासवर्ड, राईट. युजर ID असेल, फॉर एक्झाम्पल लेट मी कॉपी दी युजर ID हिअर. या ठिकाणचे युजर ID आपण कॅप्चर करूया. रिस्पेक्टिव्ह युजर ID आणि पासवर्ड आहे पहा या ठिकाणी. आता आपण मॅन्युअल अप्रोच पाहतोय गाईस. ओके, सेम अप्रोचला आपण काय करणार आहे, ऑटोमेट करणार. फाईन. ओके, या ठिकाणी सेकंड स्टेप साठी आपल्याला जो काही टेस्ट डेटा रिक्वायर्ड आहे तो आपण इथं पुटअप केलेला आहे. थर्ड स्टेप असणार आहे तुमची
स्टेप थर्ड असणार आहे क्लिक ऑन लॉग इन बटन, राइट, क्लिक ऑन लॉग इन बटन. ओके, चलो ट्राय करूया अगोदर. येस, लेट मी कॉपी युजर आय डी. ठीक आहे, आता आपण मॅन्युअल टेस्ट केस राईट करतोय एक्झिस्टिंग वेने. ओके, काही ऍडिशनल करत नाहीये. फाईन. ओके, डोंट सेव. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर मला एक्सपेक्टेड जे आउटपुट आहे ते एक्सपेक्टेड काय आहे, युजर शुड एबल टू लॉग इन वेबसाईट सक्सेसफुली, राईट. सो या स्टेपला तुमचा एक्सपेक्टेड रिझल्ट असणार आहे. पहा, फॉर एक्झाम्पल एक्सपेक्टेड रिझल्ट 1 आहे. सॉरी, या स्टेपला तुमचा एक्सपेक्टेड रिझल्ट आहे की युजर एबल टू लॉग इन सक्सेसफुली, राईट. युजर एबल टू लॉग इन सक्सेसफुली हे एक्सपेक्टेड आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही ते व्हॅलिडेट केल्यानंतर वन्स अगेन काय करताय, लॉग आउट करताय, क्लिक ऑन लॉग आउट बटन. ओके, जसंही तुम्ही लॉग आउट करताय तर पर्टिक्युलर अकाउंट काय झालं पाहिजे, लॉग आउट. दॅट इज द नेक्स्ट स्टेप आणि सेकंड एक्सपेक्टेशन. स्टेप राईट करूया. स्टेप 4, क्लिक ऑन लॉग आउट बटन. क्लिक ऑन लॉग आउट बटन. ओके, सो या सिच्युएशन मध्ये तुमचा एक्सपेक्टेड रिझल्ट काय असणार आहे, युजर शुड एबल टू लॉग आउट दी ऍप, राईट. युजर एबल टू लॉग आउट सक्सेसफुली, राईट. युजर एबल टू लॉग आउट सक्सेसफुली. या पद्धतीने आपण मॅन्युअली टेस्ट केस राईट केली आहे लॉग इन सिनेरियो साठी विथ व्हॅलिड क्रेडेन्शियल, राईट. सेम टेस्ट केस आपल्याला काय करायचे असते, फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ ऑटोमेशन आपण काय करत असतो, फॉर एक्झाम्पल ही टेस्ट केस आपण 1 टाइम राईट केली, राईट, आणि एक्झिक्यूट केले. मला मॅन्युअली एक्झिक्यूट करण्यासाठी फॉर एक्झाम्पल 2 मिनिट्स लागतात. ओके, लेट्स अज्युम एक्झिक्यूट करण्यासाठी मॅन्युअली जर आपण ही टेस्ट केस एक्झिक्यूट करतोय, ऑटोमेशनचा स्कोप काय आहे, पर्पज काय लक्षात येईल. आपण मोस्ट ऑफ द टाइम्स पाहिलेले 2 मिनिट्स एक्झिक्युशन टाइम आहे. ओके, एक्झिक्युशन टाइम आहे फॉर एक्झाम्पल. आता पहा, एका स्प्रिंट मध्ये आपण फॉर एक्झाम्पल 10 फीचर्स टार्गेट केलेत. ओके, बट आपण या वेबसाईट साठी, या ऍप्लिकेशन साठी सॉरी, जे प्रत्येक फीचर असतील विदाउट लॉग इन तर आपल्याला परफॉर्म करता येणार नाहीत. सो लॉग इन फंक्शनॅलिटी ही मॅन्डेटरी आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक सायकल मध्ये, ओके, किंवा प्रत्येक बिल्ड सोबत तुम्हाला ज्या मेन कोर फंक्शनॅलिटी आहे त्यामध्ये तुम्हाला मॅन्युअली ही लॉग इन फंक्शनॅलिटी प्रत्येक स्टेपसाठी मॅन्डेटरी असल्यासारखी. सो हा तुमचा जो काही एक्झिक्युशन टाइम आहे या टेस्ट केसला एक्झिक्यूट करण्याचा, हा मल्टिप्लाय होणार आहे जितक्या टाइम्स तुम्ही काय करणार आहे, पर्टिक्युलर टेस्ट केस मॅन्युअली एक्झिक्यूट करणार आहे. त्यामुळे काय होतं, इन केस ऑफ मॅन्युअल रिपिटेटिव्ह वर्क खूप असतं आणि त्यामध्ये एक्झिक्युशन मध्ये जास्त टाइम जातो आपल्याला. ओके, सो सिमिलर टेस्ट केस आपण काय करूया, 1 टाइम ऑटोमेट करूया आणि कशा पद्धतीने आपल्याला शॉर्ट ड्युरेशन मध्ये एक्झिक्यूट करता येते पाहूया. आता पहा, ऑटोमेशन करण्यासाठी काय काय गोष्टी रिक्वायर्ड असतात आपण लेटर ऑन पाहूया. आता प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन पाहूया. ओके, सिंपल वे मध्ये. सो लेट मी गो टू द वेबसाईट. ठीक आहे, हे इन्स्टॉलेशन कसं करायचं त्या सर्व गोष्टी आपण पाहणार. जस्ट ऑटोमेशनचा एक प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन पाहूया. मी ते सिंपल टूल ओपन करतोय. ओके, सेलेनियम हे आहे, काय आहे, कसं आहे, ते सर्व गोष्ट क्लिअर होतील. फाईन. ओके, इथे रेकॉर्ड वरती क्लिक करतोय सिम्पली. ठीक आहे, ओके फाईन. ही डिफरंट URL आहे. 1 मोमेंट. स्टॉप इट. ओके, लेट मी डिलीट पर्टिक्युलर URL पास ऑन करतो इथे. जस्ट ऑब्झर्व करायचं. ओके, ओके, फॉर एक्झाम्पल ही टेस्ट केस 1 आहे. ओके, लेट मी ऍड. चल, लेट मी स्टार्ट द रेकॉर्डिंग. या ठिकाणी फर्स्ट स्टेप काय होती, तर URL लॉन्च करण्यासाठी URL लॉन्च केलेली आहे आपण. देन सेकंड स्टेप युजर नेम पास ऑन करायचं आहे, राईट. देन पासवर्ड पास ऑन करायचं आपल्याला नेक्स्ट स्टेप मध्ये. ठीक आहे, देन क्लिक ऑन लॉग इन.
फाईन. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर पर्टिक्युलर लॉग इन होणार आहे. देन ऑब्झर्व करायचे लॉग इन सक्सेसफुल झालाय का, लेटर ऑन लॉग आउट करायचे. ओके, या पद्धतीने पर्टिक्युलर टेस्ट केस मी एक्झिक्यूट केली अँड लेट मी स्टॉप. ओके, ठीक आहे. ओके, इट इज वन ऑफ द वे. ठीक आहे, टेस्ट केसला ऑटोमेट करण्यासाठी हा वन ऑफ द वे आहे. प्रोग्रामिंग थ्रू एक अनदर वे आहे, बट बिफोर दॅट एक सिम्पल वे शोकेस करतो. ठीक आहे, चलो आता या पद्धतीने मी फर्स्ट टेस्ट केस काय केली, ऑटोमेट केली. आता ही सिमिलर टेस्ट केस आहे ना, मला एकदा री एक्झिक्यूट करतो मी. आता ऑटोमेट केली, आता एक्झिक्यूट पहा कशा पद्धतीने होईल. ऑब्झर्व करा, ओनली मी क्लिक करत नाहीये, ऑटोमॅटिकली हे होते, एंटर होत आहेत डिटेल्स. चेक करा, लॉग इन झालं, लॉग आउट पण झालं. ओके, फाईन. पहा, ही पर्टिक्युलर टेस्ट केस एक्झिक्यूट झाली. ओके, त्याचे लॉग्स वगैरे आपल्याला सगळ्या गोष्टी इथे मिळतात. पहा, विदिन अ सेकंड, लाईक 5 to 10 सेकंडच्या विदिन अ पर्टिक्युलर टेस्ट केस एक्झिक्यूट झाले. सो ऑटोमेशनने आपल्याला हेल्प कुठे होते, ज्या ठिकाणी आपल्याला रिपीटिव्ह वर्क करायचं आहे, रिपीटिव्हली पर्टिक्युलर टेस्ट केसेस आपल्याला एक्झिक्यूट करावं लागणार आहेत, तर त्या टेस्ट केसेसला आपण काय करतो, ऑटोमेट करतो. थोडा समजलंय ऑटोमेशन किती हेल्पफुल आहे गाईज? हॅलो, येस सर. ठीक आहे. पहा, म्हणजे तुम्हाला ऑटोमेशन करण्यासाठी मॅन्युअल इज द बेस्ट. ओके, मॅन्युअलच्या टेस्ट केसेस रेफरन्स करून आपण काय करतो, एक प्रकारे ऑटोमेशन करतो. ठीक आहे, ठीक आहे. सिनेरिओ समजलं कशा पद्धतीने ऑटोमेशन, हे मी विदाउट येस कोडिंग, सर. यामध्ये कोणतंही कोडिंग इम्प्लिमेंट केले नाही. आणि अनदर एक वे आहे विथ कोडिंग. ठीक आहे, विदाउट कोडिंग अजून एक सिनेरिओ आपण टेस्ट केस इम्प्लिमेंट करूया. फॉर एक्झाम्पल, टेस्ट केस आहे पहा, या पर्टिक्युलर URL ला व्हिजिट करायचं आहे. ओके, देन पर्टिक्युलर URL ला व्हिजिट केल्यानंतर जस्ट या न्यू ट्रॅव्हल टूल्स आहे ना, यावरती क्लिक करायचं आहे. फाईन, अँड अगेन इथं बँक प्रोजेक्ट वरती क्लिक करायचंय. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल ही टेस्ट केस आहे, तर ऑटोमेट करण्यासाठी किती इझी आहे पहा. सिंपल, मी तो पर्टिक्युलर IDE ओपन करतोय. ठीक आहे, न्यू टेस्ट केस ऍड करतोय, TC002. ठीक आहे, टेस्ट केसला न्यू नेम दिलं, रेकॉर्ड स्टार्ट करतोय. पर्टिक्युलर वेबसाईट लॉन्च झाली आहे पण. ओके, मला मॅक्सिमम करत आहे. ठीक आहे, मला कोणत्या फर्स्ट स्टेप मी URL लॉन्च केली, न्यू टूर्स. सेकंड स्टेप मध्ये न्यू टूल्स वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, ही वेबसाईट प्रॉपरली लॉन्च झाली आहे. ठीक आहे, हे ऑब्झर्व करायचंय. अगेन मला क्लिक करायचंय बँक प्रोजेक्ट वरती. ठीक आहे, फाईन. या ठिकाणी मी येऊन परत स्टेबल झालो. ठीक आहे, आणि मी एंड करतो ही पर्टिक्युलर सेकंड टेस्ट केस. आपण काय काय स्टेप्स केल्या. फर्स्ट स्टेप मध्ये URL लॉन्च केली, सेकंड स्टेप मध्ये न्यू टूल्स ला क्लिक केलं, थर्ड स्टेप मध्ये आपण परत बँक प्रोजेक्ट बँक प्रोजेक्ट. राईट. म्हणजे अशा पद्धतीने मी ही टेस्ट केस काय केली, ऑटोमेट केली युझिंग टूल. ओके, लेट मी रन करतोय आता. मी आता काही करत नाहीये, रन होती ऑटोमॅटिकली. पहा, ठीक आहे, पेज ओपन झालं, न्यू टूल वरती क्लिक झालं, वन्स अगेन बँक पेजला आला आणि स्टॉप झाली. क्लिअर आहे. म्हणजे विदाउट कोडिंग पण आपण काय करू शकतो, बेसिक लेवल ऑफ ऑटोमेशन करू शकतो. ओके, ज्या तुमच्या बेसिक टेस्ट केस आहेत ना, त्या विदाउट कोडिंग पण आपण ऑटोमेट करू शकतो. क्लिअर आहे. येस सर. ठीक आहे, हे कोणतं टूल आहे सर? हा ठीक आहे, त्या गोष्टी होतील सगळ्या. बट एक ऑटोमेशनचा फील आला का सगळ्यांना, ऑटोमेशन कशा किती इझी आहे किंवा म्हणजे किती हेल्पफुल आहे हे समजलंय. येस सर. हा, कारण आपल्याला मॅन्युअल मध्ये काय असतं ना, एक टेस्ट केस आपल्याला मल्टिपल टाइम्स एक्झिक्यूट करायचे असते. तिथं आपलं काय वाटतं, एक्झिक्युशन टाइम वाटतं. आणि तोच मेन इथे आहे की तोच एक्झिक्युशन टाइम रिड्यूस करण्यासाठी आपण काय करतो, ऑटोमेशन करतो. ठीक आहे, फाईन. चल, आता पहा, ऑटोमेशन बाबत आता समजून घेऊया. ऑटोमेशनचं एक डेमॉन्स्ट्रेशन जस्ट पाहिलं. ऑटोमेशन गाइज आपण 2 टाइप्सने करू शकतो, ऑन अ हाय लेवल. ओके, एक लेमन लँग्वेज मध्ये विदाउट कोडिंग, fine, and another one is coding is required. Coding is required. Okay, so आता आपण जे पाहिलं, जस्ट रेकॉर्ड काय केलं रे आपण, पर्टिक्युलर रेकॉर्ड दी स्टेप्स, रेकॉर्ड दी मॅन्युअल टेस्ट केस स्टेप्स, राईट. त्या रेकॉर्ड केल्या अँड लेटर ऑन काय केल्या, एक्झिक्यूट करत असताना काय केलं, त्याला सिम्पली आपण प्ले, रेकॉर्ड अँड प्ले फॉर एक्झिक्युशन.
क्लिअर आहे फर्स्ट? Yes, sir. इन्स्टॉल कसं करायचं काय ते पाहूया आपण. ओके, बट विदाउट कोडिंग आपण काय करतोय, रेकॉर्ड करतोय मॅन्युअल टेस्ट केसच्या स्टेप्स. ओके, आणि सिमिलर टेस्ट केसच्या स्टेप्स आपण एक्झिक्यूट करण्यासाठी प्ले करतोय. दॅट इज द रेकॉर्ड अँड प्ले टूल. ओके, सो त्या टूल वरती येऊया. ठीक आहे, या टूलचं नाव आहे पहा. ओके, लेट मी गो टू द गुगल. सिम्पल. ओके, हे आज तुम्हाला ट्राय करायचं. ओके, याचं नाव आहे सेलेनियम आयडी. ओके, वेबसाइट आहे पहा सेलेनियम साठी, www.seleniumdev.com. लेट मी गो टू द मेन वेबसाइट. ही वेबसाइट थोडी एक्सप्लोर करायची आज. ठीक आहे, डॉक्युमेंट मध्ये सांगतो मी. फर्स्ट वे आपण एक्सप्लेन करतो, देन लेटर ऑन आय विल जम्प इन टू अनदर वे. ठीक आहे, URL आहे पहा यासाठी, ही साइट व्हिजिट करण्यासाठी कम्प्लीट URL देतोय मी तुम्हाला. लेट मी क्लोज. ओके, ही मेन वेबसाइट आहे पहा सेलेनियम. याच वेबसाइटचा आपण यूज करणार आहे तुमच्या विदाउट कोडिंग आणि विथ कोडिंग दोन्ही वे साठी. ओके, ही मेन वेबसाइट आहे, ही मेन URL आहे आणि सेलेनियम आयडी. ओके, सेलेनियम आयडीचा यूज करून आपण काय करू शकतो, टेस्ट केसेस ऑटोमेट करू शकतो. ओके, ऑटोमेट करू शकतो कशा पद्धतीने, तर रेकॉर्ड अँड प्ले. रेकॉर्ड, ओके, रेकॉर्ड अँड प्ले या ऑप्शनचा यूज करून आपण काय करू शकतो, टेस्ट केसेस आपण ऑटोमेट करू शकतो. ठीक आहे, त्याला डाउनलोड इन्स्टॉल कसं करायचं आहे आपण. ठीक आहे, गुगल वरती डिरेक्टली सर्च करायचंय पहा, ही लिंक देतो मी तुम्हाला. सेलेनियम आयडी सर्च केलं ना की तुम्हाला पर्टिक्युलर लिंक अवेलेबल होईल. ओके, चलो मी इथे लिंक प्रोव्हाइड करतोय तुम्हाला, हाऊ टू डाउनलोड. फर्स्ट क्वेश्चन असेल, ओके, क्वेश्चन फर्स्ट, हाऊ टू डाउनलोड दी सेलेनियम IDE. ओके, ठीक आहे, लिंक आहे पहा. सिंपल या URL ला व्हिजिट करायचे. स्टेप 1 एकदम सिम्प्लिफाईड करून देतं, व्हिजिट दी बिलो URL. ओके, ठीक आहे, चल फर्स्ट स्टेप मध्ये आपल्याला या पर्टिक्युलर URL ला व्हिजिट करायचंय. जसंही आपण URL ला व्हिजिट केलं, राईट, इथे तुमच्या समोर दोन ऑप्शन्स आहेत पहा, क्रोम, फायरफॉक्स. तुमच्या PC मध्ये, तुमच्या कम्प्युटर मध्ये, ओके, जी पण पर्टिक्युलर ब्राउझर असेल, प्रॉपर जो सपोर्ट आहे तो क्रोमला आहे, बट दोन्ही ब्राउझर मध्ये वर्क करेल. ओके, तुम्ही आयदर क्रोम यूज करत असाल तर क्रोम वरती डाउनलोड करा, एल्स फायरफॉक्स वरती. फॉर नाव फॉर एक्झाम्पल मी फायरफॉक्स वरती आहे, राईट, जस्ट क्लिक ऑन फायरफॉक्स डाउनलोड. ओके, तुम्हाला रिडिरेक्ट होईल. ओके, फॉर नाव ऑलरेडी इन्स्टॉल आहे, लेट मी लिव्ह द पेज. फाईन, ठीक आहे, मी रिमूव्ह केलंय. ओके, जस्ट इथे क्लिक ऑन ऍड टू फायरफॉक्स या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे अँड क्लिक ऍड. ठीक आहे, देन इथे थर्ड वन ऑप्शन विचारते अलाव करायचंय. ओके, ठीक आहे, फाईन, 3 स्टेप्स केल्या, ऍड ऍड ऍड. ओके, स्टेप सेकंड पहा, एकदम इझी आहे गाइस. ओके, ट्राय करायचं आज एनी हाव. ठीक आहे, सेकंड स्टेप, क्लिक ऑन तुमची जी ब्राउझर असेल ते, फॉर एक्झाम्पल क्लिक ऑन फायरफॉक्स डाउनलोड. ओके, क्लिक ऑन फायरफॉक्स डाउनलोड केल्यानंतर नेक्स्ट स्टेपला तुम्हाला काय करायचंय, स्टेप थर्डला ऍड टू फायरफॉक्स. ओके, ऍड टू फायरफॉक्स, राईट, ते केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, अगेन ऍड वरती क्लिक करायचंय अँड अगेन ऍड वरती क्लिक करून अलाव करायचंय. ऍड वरती क्लिक करून अलाव करायचंय. ओके, या पद्धतीने अलाव. ठीक आहे, इन्स्टॉलेशन समजलंय. वन मोर टाइम मी हे करतोय, रिप्लिकेट करतोय. ओके, वन मोर टाइम रिमूव्ह करतोय पहा. ठीक आहे, मी डॉक्युमेंट वरून स्टेप्स रिप्लिकेट करून दाखवतो. फर्स्ट स्टेप आहे व्हिजिट दिस URL. मी कॉपी करतोय URL. लेट मी गो टू द ब्राउझर, जस्ट कॉपी केले, डिरेक्टली या साइट वरती लॉन्च होईल. क्रोम यूज करत असाल तर क्रोम वरती क्लिक करा. तर मी फायरफॉक्स करतोय म्हणून फायरफॉक्स वरती क्लिक केलं. इथे ऑप्शन आहे पहा, ऍड टू फायरफॉक्स, डन, ऍड. ओके, अलाव. ओके,
डन. दॅट्स इट. इन्स्टॉलेशन डन. क्लिअर आहे हाऊ टू इन्स्टॉल? हॅलो. Okay. Now, how to second equation ba? How to record first test case? How to record first test case? आता तुम्हाला first test case कशा पद्धतीने रेकॉर्ड करायची पा? यासाठी फर्स्ट स्टेप आहे पा. तुम्ही या पद्धतीने काय करा, मॅन्युअल टेस्ट केस रेडी करून ठेवा. ओके. आणि एकदा प्रॅक्टिस झाल्यानंतर आपण डायरेक्टली पण करू शकतो, बट एक सर्टन स्टेप्स रेडी असू द्या तुमच्या सोबत रेफरन्ससाठी. ठीक आहे. फर्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला पा, पर्टिक्युलर फॉर एक्झाम्पल, ओके लेट मी हाईड दिस. ओके ठीक आहे. या ठिकाणी ऑप्शन आहे पा ESE म्हणून येतं. मी यावरती हवर केल्यानंतर ऑप्शन येतोय पा सेलेनियम IDE म्हणून ऑप्शन येतं. फर्स्ट स्टेप मध्ये क्लिक करायचं आहे. तुम्हाला पर्टिक्युलर विंडो ओपन होईल सेलेनियम IDE ची. ओके. इथे ऑप्शन्स आहेत पहा. व्हॉट यू वुड लाईक टू डू. आपल्याला काय करायचंय, रेकॉर्ड अ न्यू टेस्ट केस, राईट. आणि नवीन प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट आपला क्रिएटेड नाहीये. सो फर्स्ट ऑप्शन चूज करा, रेकॉर्ड अ न्यू टेस्ट केस. ठीक आहे. प्रोजेक्टला नाव द्या फॉर एक्झाम्पल टेस्ट किंवा टेस्ट ऑटोमेशन अंडरस्कोर प्रोजेक्ट. फाईन. देन आपल्याला बेस URL प्रोव्हाइड करायची आहे, म्हणजे ज्या वेबसाईट वरती आपल्याला टेस्टिंग करायची आहे ती URL प्रोव्हाइड करायची. आपल्या केसमध्ये कोणती आहे, फॉर एक्झाम्पल ही आहे. ओके. सो पर्टिक्युलर बेस URL आपल्याला इथं प्रोव्हाइड करायची. फाईन. आणि स्टार्ट रेकॉर्डिंग. अशा पद्धतीने पहा पर्टिक्युलर URL ओपन होईल आणि रेकॉर्डिंग स्टार्ट होईल. फर्स्ट टेस्ट केस मी रेकॉर्ड करणं स्टार्ट केले पहा. युजर नेम, फाईन. देन पासवर्ड, then click on login, then click upon logout. ठीक आहे. फाईन. and click on OK. ठीक आहे. देन इथे पहा सेम ब्राउझर मध्ये तुम्हाला सेलेनियम वरती वन्स अगेन क्लिक करायचं आणि स्टॉप करायचंय. ठीक आहे. जसंही तुम्ही टेस्ट स्टॉप केली की तुम्हाला टेस्टचं नाव राईट करण्यासाठी विचारेल. सो टेस्टचं नाव आपण पुटअप करूया TC001. क्लिक ऑन OK. या पद्धतीने आपण काय करू शकतो, टेस्ट केस रेकॉर्ड करू शकतो. स्टेप 1, क्लिक ऑन ESE प्लगइन. ओके. हे प्लगइन आहे, बेसिकली एक्सटेन्शन आहे. ओके. प्लगइन तुमच्या ब्राउझरच्या राईट साइड कॉर्नरला असेल. ओके. ऑन दी राईट साइड टॉप कॉर्नर. राईट. देन सेकंड स्टेप पहा, जसे आपण प्लगइन ओपन केलं आपल्याला त्या ठिकाणी काय प्रोव्हाइड करायचं, सिलेक्ट करायचंय फर्स्ट ऑप्शन. सिलेक्ट फर्स्ट ऑप्शन. काय होता, रेकॉर्ड अ न्यू प्रोजेक्ट अँड टेस्ट केस. राईट. क्रिएट अ न्यू प्रोजेक्ट अँड टेस्ट केस. ठीक आहे. फर्स्ट ऑप्शन जो आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. जसंही आपण फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट केला पहा त्याने आपल्याला बेस URL विचारले. राईट. बेस URL आपण पर्टिक्युलर ही जी बेस URL आहे गुरु 99 साठीची बेस URL आपण तिथे काय करणार आहे, प्रोव्हाइड करणार आहे. एंटर बेस URL अँड स्टेप 4 मध्ये आपण काय केलं, स्टार्ट येस टेल मी स्टार्ट रेकॉर्डिंग टेस्ट केस. गाइस कीप ऑन. ओके. जसंही आपण स्टार्ट रेकॉर्डिंग टेस्ट केस स्टार्ट केलं, राईट. ओके. देन आपल्याला ज्या मॅन्युअल स्टेप्स आहेत, ओके, स्टेप 5 ज्या मॅन्युअल स्टेप्स आपल्याला एक्झिक्यूट करायच्यात. ओके. मॅन्युअल टेस्ट केस जे तुम्ही राईट केलेले असेल, मॅन्युअल टेस्ट केस स्टेप्स नीड टू एक्झिक्यूट. आपल्याला काय करायचं, नीड टू परफॉर्म. ओके. आपल्याला त्या स्टेप्स परफॉर्म करायचे, नीड टू परफॉर्म. अँड देन आणि ज्यावेळेस आपण पूर्ण स्टेप्स परफॉर्म करून होणार आहे, देन स्टॉप दी रेकॉर्डिंग. राईट. सेम ऑप्शन वरती जायचं आणि स्टॉप दी रेकॉर्डिंग. नेक्स्ट स्टेप मध्ये काय प्रोव्हाइड करायचंय, तर टेस्ट केस नेम. देन प्रोव्हाइड टेस्ट केस नेम. क्लिअर गाइस. आपण 3 वेळा 2 to 3 टाइम्स हे केलंय. हाऊ टू रेकॉर्ड समजलंय. परत एकदा करतोय पहा वन्स मोर. लेट स्टॉप दिस. ठीक आहे. इन्स्टॉलेशन झाल्यानंतर इथं राईट टॉप कॉर्नरला ESE हा सिम्बॉल येईल पहा.
यावरती माऊस हवर केल्यानंतर आपल्याला सेलेनियम आयडी येईल. सिम्पली क्लिक करा. फाईन. क्लिक केल्यानंतर फर्स्ट ऑप्शन आहे पहा, रेकॉर्ड अ न्यू टेस्ट इन न्यू प्रोजेक्ट. ओके, लेट मी कॉपी दिस ऑप्शन ॲज इट इज. कॉपी करून देतो तुम्हाला विदिन द डॉक्युमेंट पण वेल. ठीक आहे, हा ऑप्शन सिलेक्ट करायचा. ओके, फॉर एक्झाम्पल टेस्ट प्रोजेक्ट. प्रोजेक्टला नेम द्यायचं आहे, राईट, टेस्ट प्रोजेक्ट. देन बेस URL द्यायची. ओके, सिलेक्ट फर्स्ट ऑप्शन and provide project name. Okay, provide the project name. Then later on step मध्ये base URL द्यायची आपल्याला. Let me copy this URL. Okay, and click on start recording. Okay, next step है, click on start recording the test case, right? Okay, जशी आपण पर्टिक्युलर टेस्ट केस स्टार्ट झाली बा, या ठिकाणी विंडो ओपन होईल. ओके, अँड विंडो ओपन झाल्यानंतर नेक्स्ट काय करायचे, आपल्याला मॅन्युअल स्टेप्स परफॉर्म करायचे ज्या ज्या आपल्याला रेकॉर्ड करायच्या. फाईन. तर त्या पर्टिक्युलर पेज वरती जे युजर आयडी आहे तुम्ही टाईप करू शकता किंवा तुम्ही कॉपी करून पेस्ट करा. मोस्ट प्रोबेबली तुम्ही टाईप करा. ठीक आहे, सुरुवातीला प्रॅक्टिस साठी. ठीक आहे, पहा हे स्टेप्स मी फॉलो करतोय. लॉग इन करतोय. जस्ट डन इग्नोर. ठीक आहे, प्रॉपर वेब पेज विजिबल झाल्यानंतर मी त्याला पर्टिक्युलरली लॉग आउट करतो अँड क्लिक अपॉन ओके. माझे मॅन्युअलच्या ज्या स्टेप्स होत्या त्या पूर्ण स्टेप्स मी रेकॉर्ड केल्यात. देन वन्स अगेन आपल्याला कुठं जायचंय, सेम आयकॉन वरती जायचंय. फाईन. आणि या ठिकाणी पहा रेड मध्ये स्टॉप रेकॉर्डिंग ऑप्शन, स्टॉप रेकॉर्डिंग. ओके, चल. देन स्टॉप द रेकॉर्डिंग अँड प्रोव्हाइड द नेम ऑफ टेस्ट केस, राईट. ते तर ऑलरेडी आपण हे केलेलं. फॉर एक्झाम्पल TC_001. या पद्धतीने आपण पर्टिक्युलर टेस्ट केस काय केले, रेकॉर्ड केले. आणि या ठिकाणी पहा ऑप्शन आहे इथे सेव्ह दी प्रोजेक्ट. सेव्ह केल्यानंतर पर्टिक्युलर तुमच्या कम्प्युटर मधील लोकेशन विचारेल, त्या लोकेशनला तुम्ही सिंपल सेव्ह करू शकता. फाईन. टेस्ट केस अँड रिक्वायर्ड असेल तर अँड देन सेव्ह दी प्रोजेक्ट. ठीक आहे, या पद्धतीने आपण काय करू शकतो, फर्स्ट टेस्ट केस राईट करू शकतो. क्लिअर आहे गाईज हाऊ टू राईट? हॅलो. Yes, sir. ओके, Yes, sir. फाईन, थँक्यू. ओके, नेक्स्ट क्वेश्चन येईल पहा, हाऊ टू एक्झिक्यूट दी ओके ऑटोमेटेड टेस्ट केस. फॉर एक्झाम्पल आपण ऑटोमेट केली TC001. आपण कशा पद्धतीने एक्झिक्यूट करणार आहे पहा. या ठिकाणी जो पर्टिक्युलर आयडी असेल, ओके, तुम्ही सेव्ह केल्यानंतर इथं पर्टिक्युलर टेस्ट केस तुम्हाला पॉप्युलेट होईल. इथे ज्या पण तुम्ही नंबर ऑफ टेस्ट केसेस राईट करताना या प्रोजेक्ट टायटलच्या अंडर तुमच्या पर्टिक्युलर टेस्ट केसेस हे होतील. न्यू ऍड करण्यासाठी प्लस करायचं आहे सिंपल. ओके, प्लस वरती क्लिक केल्यानंतर सेकंड टेस्ट केस तुम्ही ऍड करू शकता. फॉर एक्झाम्पल TC002. लाईकवाईज मी आता करत नाहीये, ते रेकॉर्डिंग स्टार्ट होईल. ओके, लेट मी चेक. नाही होणार. फाईन, मी रेकॉर्डिंग वरती क्लिक नाही केलं. या पद्धतीने बा तुमच्या पर्टिक्युलर टेस्ट केसेस काय होत चालतील, ऍड ऑन होत चालतील, राईट. आणि ज्या टेस्ट केस साठी तुम्हाला टेस्ट स्टेप रेकॉर्ड करायच्या, सिंपल त्या टेस्ट स्टेप वरती तुम्ही टेस्ट केस वरती क्लिक करणार आहे आणि रेकॉर्ड ऑप्शन चालू करणार आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल ही टेस्ट केस मी काय केली आहे, ऑलरेडी रेकॉर्ड केले. एक्झिक्यूट करण्यासाठी तर सेकंड ऑप्शन आहे पहा, रन करंट टेस्ट केस. याचा अर्थ काय, जी सिलेक्टेड टेस्ट केस आहे ती रन होईल. आणि इथं फर्स्ट ऑन ऑप्शन आहे पहा, रन ऑल टेस्ट केसेस. ज्या पण तुमच्या सर्व टेस्ट केसेस आहेत ना, त्या सिक्वेन्स वाईज 1 to 1 एक्झिक्यूट होते. चलो, मी आता करंट फर्स्ट वन टेस्ट केस हे करतो एक्झिक्यूट. डिटेल कॅप्चर केलेत. ठीक आहे, लॉग इन प्रॉपरली झालाय. ओके, अँड लॉग आउट पण झालाय. या ठिकाणी पहा TC001 कम्प्लिटेड सक्सेसफुली. या पद्धतीने आपल्याला प्रत्येक स्टेप साठी ओके स्टेटस येईल. ज्या ठिकाणी एरर असेल त्या ठिकाणी एरर शो करेल. टेस्ट केस काय होऊ शकते, त्या सिच्युएशन मध्ये फेल होऊ शकते. फाईन. ओके, लाईकवाईज पहा गाईज, आपण सेकंड टेस्ट केस आहे. फॉर एक्झाम्पल मी इथून क्रिएट केली न्यू वरती ऍड करून, राईट. मला याचे स्टेप्स लिहून द्या. ओके, हाऊ टू एक्झिक्यूट दी ऑटोमेटेड टेस्ट केस. स्टेप 1,
स्टेप 1 मध्ये आपण काय करणार आहे, सिलेक्ट दी नेम ऑफ टेस्ट केस विच नीड्स टू एक्झिक्यूट राईट. फर्स्ट स्टेप. ओके, सिंपल एक सिंगल स्टेप आहे, जी स्टेप्स पर्टिक्युलर टेस्ट केस आपल्याला एक्झिक्यूट करायची आहे, ती पर्टिक्युलर टेस्ट केस आपण काय करणार आहे, हे करणार, सिलेक्ट करणार आहे. देन स्टेप 2, क्लिक ऑन, कोणता ऑप्शन होता या ठिकाणी पहा, ऑब्झर्व करा, ऑप्शनचं नाव काय आहे, रन करंट टेस्ट. ओके, या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. ऑटोमॅटिकली तुमचे पर्टिक्युलर टेस्ट केस काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. या ठिकाणी अजून एक नेक्स्ट क्वेश्चन येऊ शकतो, हाऊ टू ऍड सेकंड टेस्ट केस, राईट. सेकंड, फर्स्ट टेस्ट केस तर फॉर एक्झाम्पल आपण न्यू प्रोजेक्ट क्रिएट करून केले, पण सेकंड टेस्ट केस साठी पहा, फॉर एक्झाम्पल त्याचं नाव आहे TC002. सेकंड टेस्ट केस साठी पहा, प्रोजेक्ट ऑलरेडी इथे क्रिएटेड आहे. ओके, सो आपल्याला न्यू प्रोजेक्ट क्रिएट करण्याची आवश्यकता नाही, आपण सिंपल सेम प्रोजेक्ट मध्ये जाणार आहे, राईट. आणि लाईकवाईज इथं ऍड न्यू टेस्ट केस वरती प्लस बटन वरती क्लिक करणार आहे आणि टेस्ट केसचं नाव प्रोव्हाइड करणार आहे. ओके, सो फर्स्ट स्टेप काय असणार आहे या ठिकाणी, सेकंड टेस्ट केस साठी क्लिक ऑन प्लस बटन, राईट, प्लस बटन. ओके, दॅट इज त्या बटनचं नेम आहे ऍड न्यू टेस्ट केस, राईट. कशासाठी, ऍड न्यू टेस्ट केस. नंतर स्टेप 2, यामध्ये आपल्याला काय द्यायचंय, प्रोव्हाइड दी टेस्ट केस नेम, फॉर एक्झाम्पल TC002, सॉरी TC002 अँड सेव्ह. ओके, चल पहा, या पद्धतीने आपण सेकंड टेस्ट केस तर ऍड केली, राईट. सो नेक्स्ट क्वेश्चन असं काय असू शकतो की हाऊ टू रेकॉर्ड सेकंड टेस्ट केस, राईट. एकदम सिम्प्लिफाईड करतोय, प्रत्येकाला सेम स्टेप्स फॉलो करता यायला पाहिजेत. ओके, हाऊ टू रेकॉर्ड, आता आपण क्रिएट केली. ओके, हाऊ टू ऍड ऑर क्रिएट, या ठिकाणी क्रिएट केली ओनली. हाऊ टू रेकॉर्ड दी सेकंड टेस्ट केस, नेमिंग आहे याचा पहा 002. चल, स्टेप 1 असेल पहा, सिलेक्ट दी रिक्वायर्ड, जी रेकॉर्ड करायची आहे ती टेस्ट केस काय करायची, सिलेक्ट करायची. सिलेक्ट दी रिक्वायर्ड टेस्ट केस, राईट. ओके, स्टेप 2, बोला कुठे क्लिक करायचंय आपल्याला, फॉर एक्झाम्पल ही सेकंड स्टेप आहे, क्लिक कुठं करायचंय, क्लिक ऑन स्टार्ट रेकॉर्डिंग ऑप्शन, ESC बटन. येस, क्लिक ऑन स्टार्ट. ओके, याचं शॉर्ट फॉर्म आहे ओनली तिथं, राईट. मी शॉर्ट फॉर्म हे करतो, REC म्हणजे स्टार्ट रेकॉर्डिंग, फाईन, बटन. ओके, या बटन वरती स्टार्ट करायचं. देन स्टेप 3 सिमिलर असणार आहेत. देन एक परफॉर्म दी मॅन्युअल टेस्ट स्टेप्स. ओके, चलो करूया पहा आपण सेकंड साठी इथे परफॉर्म पाहू. मी रेकॉर्ड जसंही स्टार्ट केलं पहा, त्याने पर्टिक्युलर जी बेस URL आपण प्रोव्हाइड केली का. ओके, या 1 मोमेंट, ती बेस URL डिफरंट आहे. ओके, या ठिकाणी ऑब्झर्व करा पहा, यासाठी मी पॅरलली एक्झिक्यूट करतोय, बेस URL डिफरंट आहे, आपल्याला ऍक्च्युअल जी URL हवी आहे ना ती URL पास ऑन करू इथे पहा. ठीक आहे, परफॉर्म मॅन्युअल स्टेप्स, त्यासाठी सगळ्यात फर्स्ट स्टेप आपल्याला प्रोव्हाइड काय करायची, इथं ज्या वेबसाईट वरती आपल्याला टेस्टिंग करायची ती पर्टिक्युलर URL प्रोव्हाइड करायची. ओके, परफॉर्म मॅन्युअल टेस्ट स्टेपच्या ही अगोदर आपल्याला काय करावं लागेल पहा, स्टेप 3. ओके, दिस वन इज द 4th. स्टेप 3, प्रोव्हाइड दी रिक्वायर्ड बेस URL, आपल्याला जे बेस URL वरती परफॉर्म करायचे सेकंड स्टेप साठी सुद्धा, ओके, ती प्रोव्हाइड करायची. फॉर एक्झाम्पल या सिच्युएशन मध्ये पर्टिक्युलर URL मी प्रोव्हाइड केली. ओके, लेट मी डिलीट हे फॉल्स स्टेप्स रेकॉर्ड झालेत, राईट. सो लेट मी डिलीट एंटायर टेस्ट केस. या पद्धतीने 3 डॉट्स वरती क्लिक करून आपण सिंपल डिलीट करू शकतो. लेट मी क्रिएट न्यू वन, TC002. ठीक आहे, रेकॉर्ड स्टार्ट करण्यासाठी स्टेप्स काय लिहिले आपण, क्लिक ऑन रेकॉर्ड बटन. ओके,
क्लिक अपॉन रेकॉर्ड बटन वरती स्टार्ट केले पहा. फाईन गाईज. सो ओके, तुम्हाला आहे ना, वन मोमेंट, लेट मी डिलीट वन मोर टाइम. बिफोर स्टार्टिंग रेकॉर्डिंग ऍक्च्युली ही URL आपल्याला पास ऑन करावं लागेल. ओके, सो वी नीड टू अल्टर दी स्टेप्स. पॅरलल एक्झिक्यूट करण्यामुळे आपल्याला इश्यूज रेक्टिफाय करतात. ओके, फर्स्ट स्टेप आहे बा, सिलेक्ट द रिक्वायर्ड टेस्ट केस नेम. लेट मी गो टू हियर. ओके, क्रिएट करण्यासाठी आपल्याला माहिती आहे, फॉर एक्झाम्पल TC2 क्रिएट केली आपण. फाईन, चल TC2 क्रिएट केल्यानंतर सेकंड स्टेप आहे प्रोव्हाइड द रिक्वायर्ड बेस URL. इथे बेस URL आपण प्रोव्हाइड करायची. थर्ड स्टेप आहे क्लिक ऑन रेकॉर्ड बटन वरती स्टार्ट केलंय आपण. ठीक आहे, अँड परफॉर्म मॅन्युअल टेस्ट केसेस. फॉर एक्झाम्पल आपण ओनली काय करूया, ओनली युजर नेम पास करूया, निगेटिव्ह टेस्ट केस करूया. फॉर एक्झाम्पल आपण पासवर्ड जी फील्ड आहे ती लाईक एम्प्टी ठेवूया. ओके, अँड क्लिक अपॉन लॉग इन. आणि ऑब्झर्व, जो आपल्याला एक्सपेक्टेड रिझल्ट काय असणार आहे या ठिकाणी, जर आपण ओनली युजर नेम पास करतोय, पासवर्ड देत नाहीये, तर आपल्याला हा मेसेज पॉपअप झाला पाहिजे, युजर और पासवर्ड इज नॉट व्हॅलिड, जो आपल्याला पॉपअप झालाय. क्लिक अपॉन ओके. फाईन, ही आपली पर्टिक्युलर टेस्ट केस आहे. स्टॉप कसे करणार आहे आपण, सेम ठिकाणी जाऊन या पद्धतीने स्टॉप करणार आहे. सो ही TC02 जी होती, सो याचं टायटल काय आहे पहा, व्हेरीफाय द लॉग इन विदाउट पासवर्ड, विदाउट एंटरिंग पासवर्ड. राईट, विदाउट एंटरिंग पासवर्ड आपण निगेटिव्ह स्टेप्स केले. ओके, सो यामध्ये आपण स्टेप्स कशा पद्धतीने पुटअप करू शकतो का. फर्स्ट सेम विजिट बेस URL. राईट, देन स्टेप सेकंड काय होती, एंटर युजर नेम. राईट, युजर नेम किंवा युजर ID जे असेल ते युजर ID. राईट, स्टेप 3 आपल्याला पासवर्ड पास ऑनच करायचा नाही. ओके, कीप पासवर्ड फील्ड एम्प्टी. ठीक आहे, आणि स्टेप 4 काय करायचे आपल्याला, क्लिक ऑन लॉग इन बटन. क्लिक ऑन लॉग इन बटन. सो या ठिकाणी जसंही आपण लॉग इन वरती क्लिक केलं की आपल्याला या ठिकाणी एक्सपेक्टेड रिझल्ट काय आहे, एक्सपेक्टेड काय आहे, युजर शुड एबल टू गेट इन, लाईक आपल्याला एरर कोणता विजिबल झाला रे, हा एरर आहे, सॉरी हा डिफरंट वन आहे. लेट मी जस्ट युजर और पासवर्ड इज नॉट व्हॅलिड, आपण या पद्धतीने कॉपी पण करू शकतो. फाईन, चल युजर शुड एबल टू गेट दिस URL. राईट, हे आपलं पर्टिक्युलर एक्सपेक्टेशन आहे. ठीक आहे, अँड फाईन, आणि सिंपल नेक्स्ट वन काय आहे, क्लिक ऑन ओके. या पद्धतीने आपण सेकंड टेस्ट केस पण काय केली, ऑटोमेट केली. राईट, युजिंग कोणत्या टूलचा यूज केला रे आपण, बोला. सेलेनियम ID. परफेक्ट. ओके, पहा सिक्वेन्स मध्ये क्वेश्चन ट्राय करा सॉल्व्ह करण्यासाठी. ओके, सो दॅट स्टेप बाय स्टेप तुम्हाला फॉलो करता येईल. फर्स्ट स्टेप काय आहे, सगळ्यात मेन इम्पॉर्टंट काय आहे, हाऊ टू इन्स्टॉल. ओके, फर्स्ट क्वेश्चन आपल्या माइंड मध्ये येईल, हाऊ टू इन्स्टॉल सेलेनियम ID. URL दिलेली आहे आणि स्टेप्स पण दिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन काय असेल आपला, हाऊ टू रेकॉर्ड फर्स्ट स्टेप. राईट, त्याच्या पण आपण प्रॉपर स्टेप्स केलेले आहेत. राईट, नेक्स्ट क्वेश्चन असेल हाऊ टू एक्झिक्यूट. आता आपण रेकॉर्ड केली, आपल्याला एक्झिक्यूट कशा पद्धतीने करायची. नेक्स्ट, ठीक आहे, मी फर्स्ट टेस्ट केस तर राईट केली, एक्झिक्यूट पण केले, आता मला ऍडिशनल टेस्ट केस राईट करायची. सो कशा पद्धतीने करू शकतो, स्टार्टिंगला तुम्ही टेस्ट केस म्हणजे नेम द्या, देन त्यामध्ये स्टेप्स रेकॉर्ड करा. ओके, आणि त्यासाठी एक सॅम्पल मॅन्युअल टेस्ट केस इथं दिलेली. ओके, आता पहा, आतापर्यंत आपण 2 टेस्ट केसेस राईट अप केल्यात. राईट, सो नेक्स्ट क्वेश्चन असेल हाऊ टू एक्झिक्यूट. ओके, दिस वन इज द 6th क्वेश्चन, हाऊ टू एक्झिक्यूट ऑल टेस्ट केसेस पॅरल किंवा
ऑल टेस्ट केसेस ऍट अ टाइम. ओके, कशा पद्धतीने आपण सर्व टेस्ट केसेस ऍट अ टाइम हे करू शकतो बोला. चलो इथे ट्राय करूया अगोदर कशा पद्धतीने एक्झिक्यूट होत आहेत पहा. ओके, या ठिकाणी ऑप्शन आहे पहा, इथे क्लिक नाही केलं तरी चालेल. या ठिकाणी ऑप्शन आहे रन ऑल टेस्ट केसेस, रन ऑल. राईट. मी सिंपल क्लिक करतोय. ऑब्झर्व करूया पहा. फर्स्ट टेस्ट केस आहे पहा, लॉग इन साठी, व्हॅलिड लॉग इन साठी. डन. सेकंड टेस्ट केस पण एक्झिक्यूट झाली आहे पहा. ओके, या पद्धतीने पहा. ओके, आता ते स्क्रीन ओव्हरलॅप होत आहेत, मल्टिपल विंडोज आहेत म्हणून फाईन. बट या ठिकाणी पहा दोन्ही पण टेस्ट केसेस एक्झिक्यूट झाल्यात आणि इथे ऑब्झर्व होईल तुम्हाला. स्टे ऑन द पेज. या ठिकाणी पहा TC2 पण सक्सेसफुली कंप्लीट झाली आहे आणि इथे TC1 पण सक्सेसफुली कंप्लीट झाली. लाईकवाईज गाईज आपण काय करू शकतो पहा, दोन्ही पण टेस्ट केसेस किंवा मल्टिपल टेस्ट केसेस काय करू शकतो, सायमल्टेनियसली एक्झिक्यूट करू शकतो. क्लिक ऑन रन. कोणतं ऑप्शन होतं, लेट मी चेक फॉर दॅट पर्टिक्युलर ऑप्शन. रन ऑल. राईट, रन ऑल टेस्ट हा ऑप्शन होता. क्लिक ऑन रन ऑल टेस्ट. ठीक आहे, फाईन. ओके, सो या पद्धतीने पहा हे 6 क्वेश्चन्स आहेत. 6 क्वेश्चन आन्सर टाइप स्टेप्स मध्ये दिलेले आहेत. ओके, या पद्धतीने आपल्याला काय करता आले पाहिजेत, एक्झिक्यूट करता आले पाहिजेत. आता थोडा याच्या सराउंडिंग आपण थोडं थेअरी पार्ट पाहूया पहा. लेट मी क्लोज ऑल दिस. ठीक आहे, तुम्ही सेव्ह केल्यानंतर तो प्रोजेक्ट सेव्ह असेल तिथं ऑन अ टेम्पररी बेसिस. ओके, आणि ज्या कम्प्युटर सिस्टीमला ज्या फोल्डर मध्ये तुम्ही स्टोअर करताल पर्टिक्युलर लोकेशनला तिथे स्टोअर असेल. फाईन. ओके, ही वेबसाईट आहे पर्टिक्युलरली गाईज. ओके, सेलिनियम IDE साठी आणि सेलिनियम साठी ही मेन वेबसाईट आहे. तुम्ही सेलिनियम सिम्पली टाइपअप केली तर ही ऍक्च्युअल वेबसाईट आहे ज्याचा यूज करून आपण विथ कोडिंग पण आपल्याला यूज आहे. सो ही वेबसाईट एकदा गो थ्रू करा. सेलिनियम काय आहे, सेलिनियम ऑटोमेट्स ब्राउझर. या ठिकाणी मोबाईल ऍप्लिकेशनचा कुठे उल्लेख आहे का रे? आय नीड आन्सर फ्रॉम युअर साइड गाईज. हॅलो. नो सर. नाही. नो नो सर. सर. ओके, सो बट एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके, थ्रू सेलिनियम आपण जे पण ऑटोमेशन करणार आहे ते ब्राउझर वरती करणार आहे. मग ती ब्राउझर तुमची आहे ना, इन केस ओके, इन केस सेलिनियमचा ज्यावेळेस आपण ओनली यूज करणार आहे ती ब्राउझर ओनली आणि ओनली तुमच्या कम्प्युटर सिस्टीमची असणार आहे. ओके, विथ द हेल्प ऑफ सेलिनियम आपण जावा सेलिनियम जे कॉम्बिनेशन प्रोग्रामिंगचं पण कॉम्बिनेशन करणार आहे त्या सिच्युएशन मध्ये जे पण काय ऑटोमेशन असणार आहे सराउंडिंग टू तुमच्या ब्राउझर असणार आहे, ब्राउझर ऍप्लिकेशन. ओके, सो येस फाईन. कारण मोबाईल ऑटोमेशन साठी डिफरंट टूल आहे. ओके, हे जे आपण टूल पाहतोय हे वेब ऑटोमेशन साठी आहे, म्हणजे कम्प्युटराइज जे पण तुमच्या वेबसाईट्स असतील ओके ते ऑटोमेशन साठी आहे. थोडं आपण डिटेल पाहूया पहा. प्रायमरी इट इज फॉर ऑटोमेटिंग वेब ऍप्लिकेशन्स. वेब दोनच कन्सेप्ट लक्षात ठेवा, एक म्हणजे वेब ऍप्लिकेशन आणि दुसरं म्हणजे मोबाईल ऍप्लिकेशन. मग वेब ऍप्लिकेशन मध्ये URL असेल आणि मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये तुमची पर्टिक्युलर ऍप्लिकेशनची फाईल असेल. फॉर एक्झाम्पल अँड्रॉइड मध्ये APK फाईल असेल, आयफोन मध्ये पर्टिक्युलर iOS च्या फाईल्स असतील. ओके, आपण अँड्रॉइड मध्ये प्ले स्टोर वरून ऍप्लिकेशन डाउनलोड करतो. इन केस ऑफ आयफोन आपण ऍप स्टोर वरून डाउनलोड करतो, राईट. ओके, या पद्धतीने. चलो, बट इट इज सर्टनली ठीक आहे. बट मोरली हे मेजरली कशासाठी आहे तर वेब ऍप्लिकेशन म्हणजे वेबसाईटच्या ऑटोमेशन साठी आहे. आता या ठिकाणी पहा याचे सेलिनियमचे डिफरंट कंपोनंट आहेत पहा. फर्स्ट कंपोनंट आहे या ठिकाणी पहा गाईज. ओके, सेलिनियम वेब ड्रायव्हर. ठीक आहे, ही वेबसाईट गाईज आज ट्राय करायचंय रीड आउट करण्यासाठी. ओके, याच ऑफिशियल रिसोर्सचा यूज करायचा इन्फॉर्मेशन साठी. सेलिनियम ड्रायव्हर कोणते कोणते टाइप्स आहेत पहा सेलिनियमचे. सेलिनियम वेब ड्रायव्हर प्रत्येकाचा यूज डिफरंट आहे. ओके, देन सेलिनियम ID जो आता आपण यूज केला, आणि थर्ड थिंग आहे तुमचं सेलिनियम ग्रिड. ओके, या 3 थिंग्स आहेत पहा इम्पॉर्टंट. आणि एक 4th थिंग होती सेलिनियम RC म्हणून रिमोट कंट्रोल, ते सध्याच ऍब्सोल्यूट झाली आहे त्यामुळे इथं विजिबल नाहीये. ओके, सो 3 मेन कंपोनंट आहेत सेलिनियमचे. ओके, यूज नुसार. फर्स्ट वन इज फॉर एक्झाम्पल सेलिनियम ड्रायव्हर. ओके, then second thing तुमचं सेलिनियम ID and third thing सेलिनियम ग्रिड. लेट मी टेक इन टू दी नोट्स.
या ठिकाणी पहा आपण सेलेनियम आयडीच्या या विदाउट कोडिंग स्टेप्स काय केल्या, एक्झिक्यूट केल्या. फाईन. ओके, लेट मी पुट ऑल 3. कारण एक कॉन्फिडन्स येईल सेट ऑफ या स्टेप्स तुम्ही एक्झिक्यूट केल्यानंतर. ओके, सेलेनियमचे डिफरंट टाइप्स पहा. सेलेनियम वेब ड्रायव्हर आहे या गोष्टी, आणि प्रत्येकाचा यूज आपल्याला बेसिक आज ऍटलिस्ट माहित होईल. ओके, 1 मोमेंट. सेकंड थिंग आहे पहा, मी पूर्ण ब्राउझर रेफर करतोय गायचं. ओके, सेकंड थिंग आहे सेलेनियम आयडी, ज्याचा यूज आपण पाहिला आज. ओके, देन थर्ड थिंग आहे सेलेनियम ग्रिड. ठीक आहे, चलो सिंगल लाईन मध्ये समजून घेऊया तिन्हींचा यूज काय पहा. सेलेनियम आयडी तर आपण पाहिला. ओके, फर्स्टली त्यापासून स्टार्ट करूया. इफ वी वॉन्ट टू क्रिएट क्विक बग रिपोर्टिंग स्क्रिप्ट. ओके, क्रिएट स्क्रिप्ट टू, ठीक आहे, फाईन. ओके, सो आपल्याला पर्टिक्युलर शॉर्ट ड्युरेशन मध्ये जर एखादी स्क्रिप्ट लिहायची असेल किंवा एखादी वेबसाईट ऑटोमेट करायची असेल तर आपण कशाचा यूज करू शकतो, सेलेनियम आयडीचा. ओके, कोणत्या ब्राउझरसाठी अवेलेबल आहे, क्रोम साठी, फायरफॉक्स साठी, एज साठी, मायक्रोसॉफ्ट एज. आउट ऑफ दॅट प्रॉपर तिथे डाउनलोड ऑप्शन्स मध्ये आपल्याला 2 ऑप्शन मिळाले फक्त, क्रोम आणि फायरफॉक्स. तुम्ही ट्राय करा, क्रोम साठीच बेस्ट ट्राय करा. इन केस क्रोम नसेल देन ओनली गो फॉर फायरफॉक्स. ओके, आणि डिटेल्स मध्ये तुम्हाला रीड आउट करायचं असेल तर पर्टिक्युलर लिंक आहे इथे पहा, रीड मोर साठी. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड ऑप्शन्स वगैरे अवेलेबल आहेत. रेडी टू यूज कशा पद्धतीने आहे, आपण ज्या पद्धतीने आता ऑप्शन्स पाहिले ते सगळे ऑप्शन्स इथे आहेत. यामध्ये पण थोडं बेसिक लेवल ऑफ प्रोग्रामिंग करता येतं, बट जर आपल्याला प्रोग्रामिंगच करायचं आहे तर सो त्याचा मोर कंट्रोल आपल्याला अनदर टूल मध्ये मिळतं या सेलेनियमच्या. ओके, या ठिकाणी इथे तुम्ही पर्टिक्युलर पाहू शकता. ठीक आहे, चल फाईन. या पद्धतीने आपण सेलेनियम आयडीची थोडी वेबसाईट ब्राउज करायची. सेकंड इम्पॉर्टंट आहे पहा, ज्यामध्ये आपल्याला प्रोग्रामिंगची आवश्यकता पडते. ओके, जावा यूज करतो आपण, त्याला म्हणतात सेलेनियम वेब ड्रायव्हरचा यूज करतो. काय पहा इथे, इफ यू वॉन्ट टू क्रिएट रोबस्ट ब्राउझर बेस्ड रिग्रेशन ऑटोमेशन सूट्स. ओके, ज्या ठिकाणी आपल्याला मल्टिपल टेस्ट केसेस ऑटोमेट करायच्या रिग्रेशन पर्पज साठी. ओके, स्केल वरती पहा. सो त्या सिच्युएशन मध्ये आपण कशाचा यूज करणार आहे, सेलेनियम वेब ड्रायव्हरचा. ज्या ठिकाणी आपल्याला मल्टिपल टेस्ट केसेस ऑटोमेट करायच्या, ज्यामध्ये आपल्याला प्रोग्रामिंगचं लॉजिक इम्प्लिमेंट करून मोर कंट्रोल हवंय, त्या सिच्युएशन मध्ये आपण काय करू शकतो, सेलेनियम वेब ड्रायव्हरचा यूज करू शकतो. आता सेलेनियम वेब ड्रायव्हर काय पहा, सेलेनियम वेब ड्रायव्हर इज अ कलेक्शन ऑफ लँग्वेज स्पेसिफिक बाइंडिंग. इथे पहा, लँग्वेज स्पेसिफिक म्हणजे जावा इज वन ऑफ द प्रोग्रामिंग लँग्वेज, देन रुबी इज वन ऑफ द प्रोग्रामिंग लँग्वेज, सी शार्प आहे, पायथन आहे, अशा पद्धतीने डिफरंट लँग्वेजला सपोर्ट आहे या ठिकाणी. ओके, त्यामुळे हे लँग्वेज स्पेसिफिक आहे. चलो थोडं डिटेल पाहूया. पहा, या ठिकाणी वेब ड्रायव्हरची लिंक ओपन केली आहे रीड मोर मधून. ठीक आहे, सो वेब ड्रायव्हर ड्राइव्स अ ब्राउझर नेटिव्हली. ओके, सो सिंपल आहे पहा, वेब ड्रायव्हर काय करतात, ब्राउझरला ड्राईव्ह करतात. फॉर एक्झाम्पल मी आता कोणती वेब ब्राउझर यूज करतोय, हॅलो, फायरफॉक्स. राईट, करेक्ट. सो फायरफॉक्स साठी एक सेपरेट ड्रायव्हर असणार आहे. ओके, आपण फॉर एक्झाम्पल म्हणतो कोणतेही व्हेकल असेल, 2 व्हीलर असू द्या, 4 व्हीलर, कोणतेही व्हेकल असेल, सो त्यासाठी रिक्वायर्ड काय असतं, ड्रायव्हर असतं. ड्रायव्हर ज्या पद्धतीने कमांड देईल त्या पद्धतीने ते व्हेकल रन होते. राईट, इन अ सिमिलर मॅनर प्रत्येक ब्राउझरला ऑपरेट करण्यासाठी त्याचे डिफरंट ड्रायव्हर्स असतात. आपण पाहूया प्रत्येक ब्राउझर वाईज. ओके, सो वेब ड्रायव्हर म्हणजे काय, जो ब्राउझरला ड्राईव्ह करतो. क्रोम साठी डिफरंट ड्रायव्हर असेल, फायरफॉक्स साठी डिफरंट, इंटरनेट एक्सप्लोरर, प्रत्येक ब्राउझरचा डिफरंट ड्रायव्हर आहे. चल पाहूया. ठीक आहे, या पद्धतीने पूर्ण डॉक्युमेंटेशन आपल्याला जसं यूज असेल त्या पद्धतीने आपण रेफर करणार आहे. ओके, स्टँडर्ड डॉक्युमेंटेशन. ठीक आहे, मी इथे जस्ट गेटिंग स्टार्टेड वरती क्लिक करतोय पहा. ठीक आहे, हे ड्युरिंग इन्स्टॉलेशन आपण पाहूया. पण या पद्धतीने डॉक्युमेंटेशन आहे, जस्ट आपण एक क्विकली रेफर केलं. इथे डिटेल्स थोडे पुटअप करूया. सेलेनियम आयडी काय आहे, रेकॉर्ड अँड प्लेबॅक टूल आहे. ओके, ज्याच्या मदतीने आपण काय करू शकतो, टेस्ट केसेस, सिंपल टेस्ट केसेस काय करू शकतो, काइंड ऑफ सिंपल टेस्ट केसेस ऑटोमेट करू शकतो. राईट, ओके. सेलेनियम वेब ड्रायव्हर काय आहे,
हे पण एक काइंड ऑफ टूल आहे ज्याच्या मदतीने आपण काय करू शकतो, कॉम्प्लेक्स अँड मल्टिपल टेस्ट केसेस काय करू शकतो, हे पण टेस्ट केसेस ऑटोमेट करण्यासाठीच आहे गाईज. ओके, ऑटोमेट करू शकतो. बट याचा वन ऑफ द मेन बेनिफिट काय आहे, या ठिकाणी आपण प्रोग्रामिंग वरती आपल्याला मोर फोकस करता येते. विथ द हेल्प ऑफ प्रोग्रामिंग, विथ द हेल्प ऑफ लँग्वेजेस, सॉफ्टवेअर लँग्वेजेस आपल्याला जास्त कंट्रोल असतं. मग त्यामध्ये कोणकोणत्या लँग्वेजेस आहेत पहा, जावा. ठीक आहे, त्या डॉक्युमेंट मध्येच आपण पाहूया. ठीक, म्हणजे तुम्हाला पण आयडिया राहील. ओके, लेट मी चेक फॉर. ठीक आहे, वन मोमेंट, लेट मी चेक फॉर ड्राईव्ह. ओके, मी जस्ट डाउनलोड ऑप्शन्स मध्ये आलोय गाईज. ओके, ठीक आहे, या ठिकाणी पहा सेलेनियम क्लायंट अँड वेब ड्रायव्हर लँग्वेज बाइंडिंग्स. ओके, ठीक आहे, तर त्यामध्ये कोणकोणत्या लँग्वेजेसचा सपोर्ट आहे, इथे ऑप्शन्स आहेत. सी शार्प आहे, रुबी आहे, जावा आहे, पायथन आहे आणि जावा स्क्रिप्ट आहे. या स्टँडर्ड लँग्वेजचा सपोर्ट आहे या ठिकाणी. ओके, मी जस्ट लिंक देतो सो दॅट, आणि टायटल लाईन देतो, जस्ट एक्सप्लोर करा. जावा आहे, देन सी शार्प आहे, ओके, देन रुबी आहे, देन पायथन आहे. ओके, पायथन आहे लाईकवाईज, आणि त्याचे पर्टिक्युलर URL जस्ट इन्फॉर्मेशनसाठी, फाईन, इन्फॉर्मेशनसाठी. ओके, सो आउट ऑफ दॅट आपण कशाचा यूज करणार आहे प्रोग्रामिंगसाठी, तर जावाचा यूज करणार आहे, राईट. ओके, जावा सेलेनियम हे कॉम्बिनेशन यूज करणार आहे. फाईन, चलो थर्ड थिंग बाबत थोडं डिस्कस करूया रिगार्डिंग सेलेनियम ग्रिड. सेलेनियम ग्रिड हा त्याचा थर्ड टाइप आहे सेलेनियमचा, तो काय आहे पाहूया आपण. If we want to scale by distributing and running test cases on several machines. आतापर्यंत सेलेनियम आयडी यूज केला तर आपण पर्टिक्युलर कम्प्युटर मध्ये टेस्ट केस राईट करू शकतो आणि एक्झिक्यूट करू शकतो. वेब ड्रायव्हर मध्ये पण ऍज ऑफ नाव असं समजा की एका सिंगल कम्प्युटरच्याच रिलेटेड तुम्ही टेस्ट केस राईट करून ऑटोमेट करू शकता. ओके, याचं रिप्रेझेंटेशन डेमॉन्स्ट्रेशन आपण उद्या पाहूया. ओके, बट जस्ट फॉर अंडरस्टँडिंग दोन्ही सिच्युएशन मध्ये आपण सिंगल कम्प्युटरचा यूज करतो. बट सेलेनियम ग्रिड कुठे यूज होतं, ज्या ठिकाणी मल्टिपल कम्प्युटर्स वरती, मल्टिपल मशीन्स वरती आपण काय करू शकतो, एक्झिक्यूट करू शकतो. सो यामुळे काय होतं, पॅरलल एक्झिक्युशन पॉसिबल होतं. फॉर एक्झाम्पल आपल्याला 10 केसेस रन करायचे ऑटोमेटेड. ओके, सो सेलेनियम आयडीने रन करण्यासाठी पर टेस्ट केस आपल्याला फॉर एक्झाम्पल अज्युम करा 1 मिनिट लागतोय. सो 10 टेस्ट केसेस एक्झिक्यूट करण्यासाठी इथे 10 मिनिट लागेल. सिमिलरली या ठिकाणी पण 1 मिनिट लागतो 10 केसेस साठी 10 मिनिट्स लागतील. बट इन केस ऑफ सेलेनियम ग्रिड आपण जर 10 मशीन सेटअप केल्या आणि 10 टेस्ट केसेस पॅरलली एक्झिक्यूट केल्या तर आपल्या 10 टेस्ट केसेस 10 मशीन्स मुळे 1 मिनिट मध्ये एक्झिक्यूट होतील. सो दॅट इज द मेन बेनिफिट ऑफ सेलेनियम ग्रिड. सो सेलेनियम ग्रिड आपल्याला काय अलाउ करतं, पॅरलल एक्झिक्युशन. हे मेन आहे, रनिंग टेस्ट केस. ओके, पॅरलल एक्झिक्युशन आपल्याला अलाउ करतं. याचा इम्पॉर्टंट हा आहे. ओके, लेट मी पुट हिअर. रनिंग टेस्ट केसेस ऑन सेव्हरल मशीन्स म्हणजे कम्प्युटर्स अँड मॅनेज मल्टिपल एन्व्हायरमेंट्स. ओके, एन्व्हायरमेंट म्हणजे तुमचे डिफरंट सिस्टीम्स, ज्यामध्ये तुमच्या रॅम, रॉम, देन तुमचे ब्राउझर, OS या सगळ्या गोष्टी काय असतील डिफरंट असतील. याचा मेन बेनिफिट आहे पॅरलल. ओके, पॅरलल एक्झिक्युशन. पॅरलल एक्झिक्युशन, कारण हे डिफरंट मशीन्स वरती काय होणार आहे, हे रन होणार आहे, राईट. चलो, आय एम व्हेरी बॅड विथ द स्पेलिंग्स. ओके, चलो फाईन. चलो थोडं डिटेल्स पाहूया. वेबसाईट मध्ये पूर्ण डिटेल दिलेला आहे बा. सेलेनियम ग्रिड 4 म्हणजे काय, आता जे करंट व्हर्जन चालू आहे दॅट इज द 4. ओके, सो त्याचा पर्पज काय आहे, त्याचे डिटेल्स कशा पद्धतीने इन्स्टॉलेशन वगैरे आहे, पूर्ण डिटेल्स आहेत बघायचं. ओके, यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहे, जसं कोर्स पुढे कॅरी कमांड्स वगैरे आहेत खूप सारे लाईकवाईज. ठीक आहे, सो इन शॉर्ट आपल्याला जर समअप करायचं म्हणलं तर पहा. ओके, सो लेट मी गो टू द स्टार्ट. सॉरी, इथूनच पाहूया आपण. पहा, सेलेनियम मध्ये 3 टाइप्स आहेत. सेलेनियम वेब ड्रायव्हरचा यूज करून आपण टेस्ट केस ऑटोमेट करू शकतो. सेलेनियम आयडीचा यूज करून आपण टेस्ट केस ऑटोमेट करू शकतो. आणि विथ द हेल्प ऑफ सेलेनियम ग्रिड पण आपण काय करू शकतो, टेस्ट केस पॅरलल एक्झिक्युशन अचीव्ह करू शकतो. तिन्ही गोष्टी आपल्याला टेस्ट केस ऑटोमेशनच्या संदर्भात हेल्प करतात.
आउट ऑफ दॅट सेलेनियम आयडी हे रेकॉर्ड अँड प्लेबॅक टूल आहे, ज्या ठिकाणी आपण बेसिक लेवलला प्रोग्रामिंग करू शकतो. बट आपल्याला जर इन केस प्रोग्रामिंगचा स्कोप आहे, आपल्याला प्रोग्रामिंग मध्येच एंटर करायचंय, सो आपल्याला मोर कंट्रोल कुठे अवेलेबल आहे, सेलेनियम वेब ड्रायव्हर मध्ये, कारण इथे आपल्याला मल्टिपल लँग्वेजचा काय आहे, सपोर्ट आहे. अँड पॅरलल एक्झिक्युशन, ज्या टेस्ट केसेस आपण ऑटोमेट केलेत त्यांना जर आपल्याला पॅरलली एक्झिक्यूट करायचं असेल, सो इन दॅट सिच्युएशन आपल्याला कशाचा यूज होतो, तर सेलेनियम ग्रिडचा, विच इज कंट्रोलिंग डिफरंट मशीन्स. ओके, या पद्धतीने. ओके.